काऊन लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नाही व माय सगळ्या गावाचे आले ना. आव धोंडाबाई थोडा धीर धरणं येईन ना. अव गंगे कसा धीर धरू व माय. अव गंगे म्या साऱ्या गावाच्या आधी फॉर्म भरला ना. म्या सगळ्या गावातल्या बायाला सांगितलं की तुम्ही पण फॉर्म भरा ना. तुमच्या पण अकाउंटला लवकर पैसे येईन ना. आव धोंडाबाई तुमच्या अकाउंटचा काही प्रॉब्लेम असन म्हणून तुमचे पैसे नसन आले. एवढं काय येऊ राहिले लगे. अव तुला काय सांगाव टिंग्याची माय, मला दोनदा OTP आला होता न. आव पप्प्याची माय तुम्ही सगळी घामाझोकीर झाल्या. इथलं काय लगे रडू राहिले का पैशासाठी. अव गंगे तुपले जर पैसे आले नसते ना, तू आपल्यापेक्षा मोठ्या निवडले असतं. सगळं गाव गोळा केला असतं तो. ज्याच्यावर येतं त्यालाच कळतं व माय. पोरगण बाप भरण्याचे पैसे उधळतात इकडं तिकडं रिकाम्या कामाईत आणि 3,000 रुपयासाठी ई बोंबलू राहिली. सगळ्या बहिणीला पैसे पाठवले ना. मी का सावतर बहीण होते का, मीच लाडकी बहीण नव्हते का. काही म्हातारी कोण एवढं राहिली मोठ्या ना. कोणीतरी टपकलं वाटतं तुमच्या घरात. काही पण म्हणतो कर का नाही. आमच्या घरात टपकायसारखं कोणीच नाही सध्या. खरं पप्पे तुमचं म्हातारा गितारा तर नाही गेलं. मला त्याच्यावर डाऊट चालला बाबा. खरं का नाही. काही पण म्हणतो कर पण आमचं म्हातारं माहेर इतक्या लवकर टपका जोगतं नाही. आमचं म्हातारं सगळ्यांना मारून तोच वर जाईल. आपला भाऊ माझ्यासोबत असा कवूनच वागला असन व बाई. अरे पप्पे तोही माझ्या भावाविषयी म्हणून राहिली बा. म्हणजे तो मामा गेमा तर नाही टपकला. राहू का नाही. मला पण माझ्या मामावरच डाऊट चाललाय आणि त्याचा BP पण वाढला होता ना ग. पप्पे तुझ्यासाठी चांगलंच आहे ना. तो मामा टपकला तर ये रे तुला ती चिंगी आवडती ना तुझ्या मामाची. आता 100% तुलाच भेटणार आहे ती. आता तू पण इथं थोडं नाटक करी उडायचं. तुझ्या मायात पण वाटन माय पोराचं किती प्रेम होतं त्याच्या मामावर. चिंगी 100% तुलाच भेटी आता. काय झालं माया मामाला आणि मामाचं वय पण नव्हतं झालं ना अजून. कस काय गेला इतक्या लवकर. चिंगीला आपल्या घरीच्यावर ठेवून गेला व मामा. आता मलाच काळजी घे ना चिंगीची. काय तुपला मामा गेला. अरे मी एका तासाच्या अगोदरच बोलले होते ना आपल्या मामाला. तुला कोणा सांगितलं. पप्पे काय मॅटर रे. तोही मायकून रडू राहिली मग. तुलाच विचारू राहिली तो मामा गेला काय. कवा मग खाऊन गाळा काढला तो. कोण गेलाय आपल्या घरात. म्हातारं गेलं काय आपलं. पप्प्या तुला काही कळायला पाहिजे. ते म्हातारडं गेल्यावर मी इथली रडीन का. तू काय म्हणून राहिला आपल्या भावाविषयी. आपल्या भावाला मारा लुटला का. तूच तर भावाचं नाव घेऊन इवळू राहिली इथं. मला माहिती का आता कोणता भाऊ गेला तर. मला वाटलं बरे आता मी मोकळा झालो चिंगीला भेटायला. तू त्या चिंगी पायी आपल्या भावाला मारा लुटला का माकड तोंड्या. पप्पी तुझ्या स्वप्नावर पाणी फिरतात काय. तो मामा तर जिवंतही वाटतंय बरं. हाय मा तू कोण रोड राहिली हो मग. सगळं तर काही ओके दिसू राहिले मी तिथं. अरे पप्प्या तुपल्या मायला लाडक्या बहीण योजनेचे 3,000 रुपये आले नाही म्हणून तुपली माय 2 घंट्यापासून इवळू राहिली. आम्ही कटालो समजून सांगू. आम्ही आलतो दुसऱ्या कामाला आणि तुपल्या माहीतच घरानं ऐकत बसलो. तुम्ही तुमचं पाहत बसा बापा आम्ही चाललो. पप्पे तोही माय पागल तरी झाली रे या 3,000 रुपयाच्या बाई. त्याने माय मारीतली हलकत नच घेतो. माय दुसऱ्याला पागल करत. काय रे पप्प्यान काय मच्छरासारखे गुणगुण करू राहिले तुम्ही. कहो मग आता 3,000 रुपये आले नाही तू एवढं टेन्शन घेऊ राहिली काय. तो BP वाढल ना. मग पैसे नाही आले इथं. तू काहीतरी कर. तू आणि इथं रिकामी बडबड करू राहिला. तू बँकेत जाय चेक कर काय प्रॉब्लेम आहे ते चेक कर. पप्पे अरे पप्पे इकडे कॉपऱ्यात ये बरं. तुला काय सांगतो मी. गण्या काय आयडिया आहे तो इकडे. अरे तुझ्या बापाच्या खिशातले 3-4 हजार रुपये काढ आणि तुझ्या म्हातारीला देऊन टाक. सांग हे पैसे काढून आणले म्हणून मी. तुझी म्हातारी बाय कशी खुश होती. माझ्या गणी तू हुशार आहे राव. मला वाटलं बिंडो कशी तू. 1,000-1,200 रुपये आपल्याला घे. आपण पार्टी करू. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला. मित्रा हो व्हिडिओ जर खरंच आवडला असेल ना फटकन लाईक करा आणि लगेच शेअर करा. आणि गाणी सबस्क्राईब करायचं कोण सांगत रे. ते का सांगायचं काम आहे का. ते आपोआप करतात.